आपण काय त्यांच्याकडून घेतलं हे तुम्हाला आज मी दाखवून देणार. मी बोलणार नव्हतो माऊलीना, पण बुवानी मला बोलायला लावलंय. चांगली गोष्ट झाली. मला सुद्धा आता बारी रंगवायला मिळेल निश्चितपणे, मला खात्री आहे. बुवानी मला दिलंय तसं, बुवानी मला तसं तेवढा बाजार माझ्याकडे दिलेला आहे. रसनभर तुम्ही भांड्याचा त्यांचा असं ऐका. हो सांगतो का, फक्त ऐकत राहू. पोरांनो जास्त टाइमपास नाही करायचं. आपल्याला गाडी पकडायची. बुवासारखा आपल्याला 2.5 तास नाही. ह्याला अमावस्या पौर्णिमाला बाईक मिळतो. मग हे 2 तास बाईक भेटत नाही, सोडत नाहीत. 12:30ला बारीक सोडली, 2:30ला बुवानी सोडली. मी 1.5 तासच म्हटलं होतो, बुवानी 2 तास पुरेपूर घेतले. त्यांना माहिती आहे दुसरा ह्यांच्या कुत्रा मुद्दा थांबणार नाही दुसऱ्या बारी. तो पण जातो, तो पण कशाचा 2 तास बारी आपल्या घरात आहे म्हणून असं नाही चालत शाही. पण याही गोष्टीचं तुम्ही भान राखावं असंही म्हणतोय. म्हणून पण बघा स्तवन शहरांची. माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने तोडिले गुलामीचे बंधन. शिवरायांना
करतो हे त्रिवार वंदन. बघा पहिल्या बारीत सांगितलं मी, म्हटलं अंड्यात आहे, अंड्यातच आहे. हा कवट्यात म्हणा तर आणखीन कशात म्हणा. आदिमाया महालक्ष्मी मी गायली. आज आज्ञेश्वराचं स्थान आहे या ठिकाणी. आज्ञेश्वरा शिवशंकराचं स्थान आहे. शिवराय माझ्याही हृदयात आहे, माझाही आदर्श आहे, निश्चितपणे मी मान्य करतो. पण आज जर तुम्ही स्तवन आज्ञेश्वराची लावली असती तर माझंही आणि या रसिकांचं मन जिंकलं असतं. म्हणून तुम्ही अंड्यात तुम्हाला शक्तितुऱ्यातला भेद कळत नाही. मी आता उत्तर देणार कसं देतो ते ऐका. जर जिजाऊ जन्माला आली नसती तर शिवराय जन्माला आले असते. मग जर आज प्रत्येक घरात शिवराय जन्माला यायला पाहिजे तर आज प्रत्येक घरात ती जिजाऊचं काळी जिजाऊसारखी आई जन्माला आली पाहिजे. आणि म्हणून शेर देतोय आणि गोवाना त्यांचं उत्तर. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं निश्चितपणे मान्य आहे शाहीर. परंतु ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांना परावृत्त करणारी माझी जिजाई होती. तिनं शिकवलं महाभारत, तिनं शिकवलं रामायण, तिनं शिकवले सगळे खेळ, तिनं शिकवले घोडसवारी राजाला, तिनं शिकवली. म्हणून त्याची आई जन्माला यावी लागते, तशी पूस लागते, तशी कोप लागते. ऐका म्हणून देतो उत्तर. काय म्हणतो ऐका. नसती जिजाऊ नसती जिजाऊ माता तर दिसते नसते मंदिराचे कळस. नसती जिजाऊ माता तर दिसते नसते मंदिराचे कळस. अरे नसती जिजाऊ माझी तर दिसती नसती अंगणात तुळस. नसती जिजाऊ माता तर दिसते नसते मंदिराचे कळस. नसती जिजाऊ माझी तर दिसते नसते अंगणात तुळस. नसती जिजाऊ माता तर दिसता नसता या महिलांच्या कुंकुभाळी. नसती जिजाऊ माता तर या दिसला नसता महिलांच्या कुंकुभाळी. आणि त्या सह्याद्रीच्या नऱ्या खोऱ्यात आजही ऐकू आली असती एक आर्त टेकाळी. तिनं परावृत्त केलं. राजे शिवबा, अरे तुझी जनता ही त्रस्त आहे, या मुघलांच्या अत्याचारानं अन्यायानं त्रस्त आहे, तुला काहीतरी करावं लागेल. ही प्रेरणा माझ्या जिजाऊनं दिली आणि म्हणून शिवबा स्वराज्य घडवू शकले. म्हणून तुम्हाला उत्तर ऐका. म्हणून उत्तर ऐका. तुम्ही साथ दिली. मुजरा मानाचा जिजाईला चाली आमच्या पाठ आहेत, या पोरांच्या पण पाठ आहेत. माझा पोरगा म्हणतो, त्यांनी पण सांगितलं, आठवण काढली, आत्ता पण म्हणतो, 4 वर्षाचा आहे अजून म्हणतो, पप्पानं गणपती शंकर आणि पालवती माती व बांधलाय तू बघतोय. हा गणपती बघितला काय? गणपती बघितला? हा बसला तर उठेल काय गणपती? ऐका मी उत्तर कसं देतो ऐका. शंभू महादेव मोठा सती. मी वेगळ्याच्यात आणले ऐका. शंभू महादेव मोठा सती त्याची अर्धांगीन पार्वती. तिच यरमाळ्याची सती नयडू डोंगरावर नांदती. होती महाराष्ट्राची माती, होती महाराष्ट्राची माती. जिजाऊ माझी होती महाराष्ट्राची मा होती, आई होती, आई आहे अजूनही आम्ही मानतो. होती महाराष्ट्राची माती. सुन भोसल्यांची शोभती. होती महाराष्ट्राची माती. लेख जाधवांची शोभती. अवजी जाऊनी चालवून मती घडवला शिवराय छत्रपती. 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 होती महाराष्ट्राची माती.
महाराष्ट्राची माती गणवाची शोभती होती महाराष्ट्राची माती सोन भोसल्यांची शोभती जिजाऊने चालवून मती घडवला शिवराय छत्रपती जिजाऊने चालवून मती घडवला शिवराय छत्रपती मी माझ्या बापाचं खातो मी खातो माझ्या बापाचं खातो त्यांचं बरोबर त्यांच्या बापाचं मी म्हणत नाही बाबा मी काय तुम्हाला कधी आपण कधी नाश्त्याला पण बसतो नाही समोर परंतु मला काय म्हणतात 90 कमी पडल पाणी टाक 90 कमी पडल किती काळजी यांच्याकडनं कधी 5 रुपयाची मला ह्यांनी पालली नाही हे यांच्या बापाचा खातात मग आता मी पितो मग त्याचे पैसे काय तुझा बापूच देतो बोलू असं मी पित असेल काय सणावारी ती माझ्या पैशात अरे तुझ्या अंडरपॅन्टला होल असती अरे अंडरपॅन्टला हा तिची किंमत आहे ना तेवढी दिवसाला पिता मी तू 6 महिन्यात बदलतोस अजून बघा रापू कुणी हा शंका असत ह्याच्या अंडरपॅन्टला नसतील होल तर शाबास म्हणेन अंडरपॅन्टला होल आहे त्याच्या लायकी काय बोलतात काय वजन काय मी बोलणार होतो मावलेनो पण आता मला त्यांनी बरं झालं मला बुवाने चांगली वारी केली माझ्यासाठी मला बोलायला संधी मिळाली चांगली मिळाली मी काढणार नव्हतो हे मागचं पुढचं इकडचं तिकडचं थोडं घेतोय आता बघा कसं आहे का काय गण म्हणतात गवळीची काय मी स्तवनाची म्हणतात मी कळत नाही तुला कळलीच नाही स्तव मी काय लावली मी दिवाळी आणली मी महालक्ष्मी आणली माझी आधी मायाने श्रेष्ठ केली तुम्ही शिवा गायलेत मला त्याच्याबद्दल वादच नाही परंतु तुम्ही आज्ञेश्वर आज गायला पाहिजे होते म्हणून तुम्ही अंड्यात आहात ऐका आणि म्हणून बघा हे देवाकार गण काहीतरी होता त्यांचा छोड के न जा पिया मैंने तुझको ये दिल दे दिया स्वीकारावी माझी वंदना शिवगौरीच्या नंदना ऐका म्हणून तुम्हाला म्हणतो मी अंड्यात का अंड्यात तुम्ही शिवनंदना म्हणायचं गौरी नंदना म्हणायचा अधिकार माझा शक्तिवाल्याचा आहे मी गौरी नंदना म्हणणार तुम्ही शिव गौरी नाही आणायचं तुम्ही शिवनंदना म्हणायचं तुम्ही तुरेवाले आहे मी गौरी नंदना म्हणणार कारण मी शक्तिवाला आहे म्हणून तुम्ही अंड्यात अतिशय तुमच्या 2 चुका दिल्या 2 चुका हे सांगत नाही तुमच्या बाबांनी पण नसेल सांगितलं सचिन बोल सांगतोय अभ्यास करा शकण्या नाही मारायच्या तुमच्या इथनं तुमच्या घरातून आज तुमची खोलून मारून जाणार आणि सकाळची गाडी पकडणार काय 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 करायचं आहे आता असं नाही म्हणत काय करायचं आहे ते का तुमच्या नाकावर टिचून जाणार ऐका सांगतोय गवळा काय रे पिकवलं सांग रिक्षा न बसले टॅक्सी न बसले अहो कितींदा बसले बोटी मधी नखवान्या मला फिरायला बेंगलोर मैसूर उटी मध्ये मी यांना चुकून सुद्धा बोललो नाही बायको बोलवून आणलीस लोक मला सांगायला येतात अशी काय लोक सांगतात आज पण बोललो मी यांना बोललो नाही तू बोलवून आण नाही तर फसवून आण मला शंका फक्त मला शंका फक्त एवढीच आहे ह्या ब्रँड दुकानातील पसंत कसा केला कानो कातना बघितला नसतं हा रान डुकर ह्याच्यापेक्षा चांगला दिसतो रान डुकर आता बंदी आहे आता काय जाऊ नका बंदुक्या घेऊन चोरट्या बिरट्या हो इकडं मॉब शॉट व्हायला लागले आज यांना डिस्कॅच करणार टेन्शन तर घेऊ पण हा रान डुकर ह्याच्यापेक्षा सुंदर दिसतो रान डुकर हा बघितला का वनव्यातला जो जाणारेला असतो ना काला जाणारेला का काहीतरी बरा काय
तुझा बापाचा का तो आणि मला म्हणतो तू पितो मग तुझा त्याचा पैसे तुझा वापस देतो म्हणून म्हटले ऐका मी बोलणार नव्हतो बघा बघा माणूस मेला इथं आमची दुश्मनी संपली शाहिरांचं गाणं दत्ता शाहिरांचं गाणं ज्या दिवशी त्यांचं देहांत झालं त्या दिवशी अनायसे माझी वारी कोरलेला लांजामध्ये होती मी तुरेवाल्या बुवाचं श्रद्धांजली गीत लावली त्याचं परवा आभार पण त्यांनी मानले माझ्या जर मनात असतं तसं बुवा म्हणून तुम्ही सचिन बुवाला ओळखायला चुकलेलं आहे तसं मी तुम्हाला ओळखलेली चांगली पुरती ओळखलेली आहे मला माहिती आहे तुम्ही लय आतल्या गाठीचा मनान पण म्हणजे चेहऱ्यानं तर कालं हवंच चला मनान पण कालं मी तुम्हाला चांगली ओळख आहे का उत्तर देतोय काय रिक्षा आणणार रिक्षा हा साडा याला काय गोकुळ नगरीत चर्चा ही झाली विषय सांगतोय खात्रीचा सवाल हाय आपल्या मैत्रीचा का नाही येऊन चढतो का रात्रीचा दिवसा येवा दिवसा ढवल्याचं रात्रीच कशाला पाहिजे पण हे चढाचढीशिवाय यांच्याकडे तुरेवाल्यांकडे विषय नाही का चांगला विषय हे नाही गाऊ शकत हा कारण ह्याने पलवून आणलेली हा मागाय गेलं असतं आता काय मिळाली नसती 80,000 सोनं आहे 1 लाख चांदी आहे हा ज्याच्या आता राहिलंय त्याने आतापासूनच तयारी करा पैसे साठवाय 1 तोल्याचा कवायचा करायचा गळ्यात घाला बाबा नाही तर मिळायचा नाही आहे का आता पोरगी मिळणं सोपं नाही राहिले पूर्वीचे दिवस गेला आता म्हणून म्हणतो नशीब पलून आणली म्हणून नाही तर असंच गेला असतो रुईशी लागला असता तुमचा रुईशी नाही तुमचा रुईशीच होता नशीब आणली अरे डुकराला भुलती कशी बरोबर घेऊन जा कुठं गेला शीत आठवणीत घेऊन जाईल त्या सांगतात ना मला अरे आमचा पण जाता आता त्या कमेंट काय मी करायला सांगितलं का हो त्या कमेंट जे आता हे मला म्हणतात आम्हाला बोललं त्या आता कमेंट ज्या मी करायला सांगितल्या त्या मी सांगितल्या पोरांना की कमेंट करा कमेंट कोणी करतो कुणा त्याला काय बोलले असतील का मी तर नाही बोललो मी बोललो का शामला खरं सांगतो त्यांच्या कमेंट कोणी काय केलं असेल की बाबा ह्याचा बापाचा बाप आहे तर त्याने पोराने जे चाहते मंडळी आहे ह्यांचे कसं आहे तसं आमचं पण असतील ना काहीतरी 4-5 जण पण त्यांनी कोणीतरी केली असेल मी नाही म्हणत नाही त्याच्यामध्ये पण तुम्ही असं नका बोलू माझ्यावर मग तू किती बापाचा म्हणतो मग आता आमचा दत्ता बुवा किती गोर्रा आहेत आणि तू कसा आहेस मग आम्ही त्याच्यावर संशय घेऊ का दत्ता बुवा कसं गोरा गमटा माणूस आहे का नाही हो आणि हा किती काल आहे मग आता आम्ही त्याच्या म्हणजे मला बोललेत म्हणून मी बोलतो मला ते बोलले सचिन बुवा किती त्या कमेंटवाल्याला सांग सचिन बुवा किती बापाचा येतो मग आता आम्ही असं म्हणू दत्ता बुवा कसं गोर महाबियाना कुठं आला असं नाही बोलू म्हणून तोंडासारखा बोलायचा मग आपले टाका सटाकता मग आपण मग खोलता आपण हा आपण मग पोस्टमार्टम आपण पोस्ट मास्टर आहे त्यामुळे आपल्याला पोस्ट मास्टर करायला येतो टेन्शन नाही आणि मी केलेलं आहे तुम्ही काही नवीन नाही सांगत आहे मला म्हणून उत्तर आहे का फक्त कसं आहे सणायाला आनंद लाला अहो घेऊन सौंदडी साथीच आता पूर्वी त्या घागरी भरायच्या त्या मातीच्या असायच्या मडक्यामध्ये ते गोरस असायचं मडक्यामध्ये गोरस असायचं बघा चढायाला आनंद लाला घेऊन सौंगडी साथीच याच्या नशिबी खापर मातीच याला चढायाचं मना रातीच खापर मातीच याला चढायाचं मना रातीच ऐका आणि काय म्हणतात कपडा फाडून टाकीन चिरून टाकीन हे काय कपडं तुझ्या बापसाने दिलेलं नव्हतं हे माझ्या पैशाने मी कमवून आणले तर फाडायचा अधिकार माझा मी फाडीन ना आणि तुमच्यात जर हिंमत असेल ना तुम्ही म्हणता तो आईचा विषय मी काढला नव्हता हे मागं कुठं 4-5 वर्षापूर्वी मागं गेलो आणि मी हलवला तो आपला बॉल आणि आलं ते दोघं तिघं ते काय मला मारायला त्यांची हिंमत नव्हतीच ते आमच्या तालुक्यात नाही आज तर तुमच्यात आहे आज तुमच्यात आहे बघू द्या हिंमत तुमची अहो तुम्ही गावच्या मिटिंगला नाही शाहीर तुम्ही सनगरेवाडीने तुम्हाला कार्यक्रम दिलाय तुम्ही गावच्या मिटिंगला तसं भांडत ना पुढारी असं भांडता पाहिजे ही गावची मिटिंग नाही तुमच्या
या सनगरेवाडीनं या हातखंब्या गावाल्याने आपल्याला कार्यक्रम दिले. तुम्ही शास्त्रात तुम्ही मला काही बोला, तुम्ही याच्यामध्ये शास्त्र धरून काही बोला तुम्ही, मी चालेल. ही गावची मिटिंग नाही तुमची, हे गावात तसंच भांडतात असं मला समजलं. काही लोक सांगतात ना येऊन, ही गावची मिटिंग नाही तुमच्या. हा, या मारामारीच्या वार्ताने धमक्या आणि बिमक्या आम्हाला द्यायच्या नाही. हा, आम्ही कोळून पिलोय. मी पण तुम्ही किती 15 वर्ष म्हणता ना, बाबांच्या मांडीवर बसून, वडिलांच्या मांडीवर बसून वयाच्या 11 वर्षी पहिलं गाणं दबडबारीचं मी गायलं. वय वर्ष आज 35-25 वर्षाचा तप आहे माझं. हे तप आहे माझं. मी काय असाच नाही वर आलोय, मी लई जणांची जिरवून आलोय तुमच्यासारखी, लई जणांची जिरवले मी. हा, म्हणून बोलाय नका लावू. फक्त एक गाणं देतो पहिलं ऐका, लगेच परत. हा, लोकांना कंटाळा नको आहे का नाही, मला तुमची काळजी आहे, कंटाळा नको. ऐका, बक्षीस आले ती पण घेत नाही. आणि बक्षीस बा कमीच द्या, मला कमी द्या. मला 40,000 पगार आहे, भिकाऱ्याला द्या. आलाही बक्षीस आता बुक केलेला आहे, ह्याला मला जास्त आले, मला नको बक्षीस. मी बक्षिसावर कार्यक्रम नाही करीत. मला सनगरी वाडीवाल्यांनी मला चांगलं सुपारी दिली. हा, मी बक्षिसावर कार्यक्रम करत नाही. तुमची पब्लिक आहे, तुमची लोक आहे, थोडीशी तुम्हाला जास्त मिळणार. भाऊ रामाने बघा, उद्या राहतील काही शिल्लक, पण भाऊ रामानेंचं बघा, पहिल्या बारी 100, दुसऱ्या बारी अशी लोक आहेत. मी पैशासाठी नाही, बक्षीसाठी नाही शाहीर कार्यक्रम करीत. मी बक्षीस मला माझ्या जी नशिबातली आहे ती माझी तुम्ही हिरावू शकत नाही. तुमच्या नशिबात असेल, मला माहिती आहे तुमची लोक आहेत, तुमचा पट्टा आहे आणि निश्चितपणे तुमच्या बाबांना मानणारा वर्ग आहे इकडे. त्यांची थोडीशी तरी ठेवा, जनाची नाही अशी मानाची तरी ठेवाल का? ही लोक येतात म्हणून तुम्हाला म्हणतोय, मला तुम्हाला किती बक्षीस मिळव मला त्याशी घेणं देणं नाही. आपली सुपारी ताट आणि कार्यक्रम पण ताट असतो, असा करतोय बघा. गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा, गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा, तौबा खुदा कैद करे, खूब है करिश्मा, खूब है करिश्मा. गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा. ऐका बघ, नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या. असा करीन आज, कर बघू, कर बघू काय करत असतं मला बघायचं. तुझ्या नाकावर टिचून 5ची गाडी पकडणार. हा, आणि तुझ्या गावात येऊन परवा वारी करणार, गावात येऊन वारी करणार. काय काय टिंब टिंब करायची ती शब्दाची मर्यादा राखून. अरे नको देऊ पुमा, नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या. का? कारण शक्तीवाला, शाहीर शक्तीवाला, जोडीला हाय खमक्या, जोडीला हाय खमक्या. नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या, नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या, नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या, नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या. शाहीर शक्तीवाला, जोडीला हाय खमक्या, शाहीर शक्तीवाला, जोडीला हाय खमक्या, जोडीला हाय खमक्या. बायकोला सांगायच्या, आम्हाला सांगायच्या नाही. आम्ही काय तुमची बायको 3 तासापुरती, हा आपला वाद आहे तो 3 तासापुरता. ह्याला जर तुम्ही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला तसे पण आमच्याकडं कारागीर आहे, टेन्शन नका घेऊ, आपण त्याही पद्धतीने जाऊ. हा खेळ शक्तिपुऱ्याचा आहे, तो शब्दांचा खेळ आहे. मी तुम्हाला पहिल्या बारीत सांगितलं, शब्दाने तुम्ही मारा ना, शब्दाने मारा. मी तुम्हाला सांगितलं मी मारायला आलोय, शब्दाने तुम्हाला मारणार आहे. आणि ते शब्द तुम्ही कापायचे. काय कटिंग देता गाण्याची, काय कटिंग? अहो चाल दिली म्हणजे कटिंग नाही दिली तुम्ही शाही. तुम्ही माझ्या गवळींची चाल दिली, कटिंग नाही दिली. कटिंग कशाला? हा, गवळींची जरा बऱ्यापैकी तरी होती मला असं वाटतं. ते गाण्याची काहीच नव्हतं. पहिलं गाणं आहे का काय म्हणायचं आहे, जास्त नाही घेत. पहिलं गाणं लाव खाली 4 नाही तर थोडासा 1 नोट घे वरती. रेकॉर्ड ब्रेक, रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यार, हवान फुलच्या गुन्ह्या.
तो भेटल जवा मी पुण्यात मला अटक करा हो मला साडवा उगाच गाडवा गाडवाचा पिक्चर गाडवाचं लग्न पिक्चर सगळ्यांनी पाहिलेला आहे स्टोरी तीच आहे मी अनेक असे विषय मांडले आज शब्द फिरवून लावले विषय वेगळा आहे चित्र सगळं युट्यूबर बघून घ्या सचिन बॉल नेहमी वेगळा देतो काय नाही काहीतरी बदल करून देण्याचा माझा प्रयत्न असतो मित्रांनो आणि म्हणून हे नाव आहे उगाच नाही अमावस्या पौर्णिमेचे 1-2 नारळ नाही करत मी वर्षभर कार्यक्रम करणारा एकमेव शाहीर आहे वर्षभर मोठेपणा सांगत नाही डिसेंबर महिन्यात बारी आहे जानेवारीत आहे फेब्रुवारीत आहे मार्च मध्ये एवढे आहेत त्यांच्याकडे बघा शिकोट्यांकडे हे फक्त शाखेने मिरवणार 2 तास काढणार एक बारी मिळते अमावस्या पौर्णिमेची दुसऱ्या गावातल्या गावात गावची आल्याची मंडळी हे घे 100 ते घे 200 आज माझा झांजवाला आला नाही म्हणून नशीब हा त्यानं 1000 घेतला असतं तुमच्याकडून बक्षीस नुसती बक्षीस त्याला उद्या आज द्यायच्यात पात्रट मध्ये आणतो त्यांना उद्या परवाला घेऊन येतोय त्याला नाही का आला साडवा उगाच गाडवा बसलास कसा तू शांत जर का जिंकलास नाही हा पंत एका रात्री 7 तळाची तांबा पितळीची जो कुणी माडी बांधेल त्याच्याशी तो राजपुत्र किंवा तो गाढव जरी असला तरी माझी राजकन्या त्याच्याशी लग्न करेल है ना असा पण है ना असं पण होता गाढवाचं लग्न पिक्चर सगळ्यांनी पाहिलेला आहे म्हणून ती स्टोरी गातोय फक्त ऐका आलास आडवा उगाच गाडवा बसलास कशाला तू शांत जर का जिंकलास नाही हा पंत जर का जिंकलास नाही हा पंत गण्या राहशील कसा तू जीवन कसारे तू शांत आला साडवा कस गाडवा असलास कशाला तू शांत सरका जिंकलास नाही हा पंत सरका जिंकलास नाही हा पंत गण्या राशील कसा तू जिवंत जिंकलास नाही हा पंत राशील कसा तू जिवंत हा पंत राशील कसा तू जिवंत जिंकलास नाही हा पंत तुझी हवस पूर्वायाला तुझी हवस देवाला माझ्या केला नवस देवाला माझ्या केला नवस देवाला माझ्या केला नवस सावळ्या कुंभार म्हणतोय जरा हा विडा तू हल्लास तर राजा कुणाली मला दोघांना फासावर चढवेल दोघांना फासावर चढवेल त्या गाढवाला म्हणतोय सावळ्या कुंभार पूर्वायाला तुझी हवस देवाला माझ्या केला नवस देवाला माझ्या केला नवस देवाला माझ्या केला नवस पाणी कनाही शिवस अनेक वाटते तुझे दिवस अनेक वाटते तुझे दिवस अनेक वाटते तुझे दिवस मारतोस गाड्या अरे मारतोस गाड्या बापाच्या जीवावर उड्या सावळा कुंभार म्हणतो मारतोस गाड्या बापाच्या जीवावर उड्या वाटेल जीवालाही कंत माझ्या वाटेल जीवालाही कंत सरका जिंकलास नाही हा पंत सरका जिंकलास नाही हा पंत गड्या राहतील कसा तुझी पंत
जिंकलास नाही हा पंत राशील कसा तू जिवंत कशाला तू शांत कशाला तू शांत नाही हा पंत राशील कसा तू जिवंत जिंकलास नाही हा पंत राशील कसा तू जिवंत जिंकलास नाही हा पंत राशील कसा तू जिवंत जिंकलास नाही हा पंत राशील कसा तू जिवंत जिव्हारी वार करायला बुवा तुमच्याकडे तशी गायकीच नाही माझ्या जिव्हारी वार करायला तुमच्याकडे तशीच गायकीच नाही आणि या सचिन बुवाच्या चपला उचलायची सुद्धा अरे सुशांत बुवा अजून तुझी लायकीच नाही कशाला मोठेपणा तुम्हाला आम्ही आवाजावं करतो आणि मला तुम्ही अरुतुरे म्हणता हे संस्कार आहे हे संस्कार तुमच्या आईबाबांना दोष नाही देणार तुमच्या आईबाबांना दोष देणार कारण तुमची आता व्यसन सुटलेली आहे बाबा गेलं तुम्ही सुटारू झालं मोकळं हा काही बोला कोणाला कसाही बोला मीच शाना माझीच लाल हे तुम्हाला आता गर्व झालाय तो थोडासा परवा ऋषाने चांगली बारी तुमच्या समोर ठेवली तुम्ही त्याला चिल्लर संबोधलं पालीच्या बारीमध्ये मी विषय काढले नव्हते तुम्हीच काढताय पालीच्या वारीमध्ये हा चिल्लर म्हणतो मागच्या खिशात घेऊन फिरतो आणि नोटा फक्त पुढं घेतो नोटा फक्त पुढं आणि चिल्लर माग त्या चिल्लर अशी खणामली परवा आणि सुंदर गेली त्याने आणि मला म्हणतो बिघडवू नका माझी 10 पोराची तयार झाली मित्रांनो एकही पोर सगळी पोरं निर्व्यसनी एकही पोरगा दारू पिणार नाही सगळी निर्व्यसनी अशी घडवली पिढी लक्षात घ्या बाबांच्या मागे तुम्हाला एकटा पोर गेला केली त्यांनी बाकीचं शिष्य दाखवा बघू द्या कोण तुमच्या मागे नाही तो मी 10 घडवलेत माझ्या जिवंतपणे उद्या मेलं तरी गम नाही उद्या मेलं तरी पस्तावा नाही 10 पोरं माझी नाव सांगणारे आहे हा बापाने पोरग्याला घडवलं आणि त्यात काय मोठा प्रताप नव्हे हो मी बोलणार नव्हतं आज बोलणं त्यांना मला बघा माणूस मेलाय तिथं आपली दुश्मनी संपलेली आहे मला त्या दिवंगत व्यक्तीवर बोलायचं हे बोलायला लावतात मला बुद्ध हे बोलायला लावतात मला बुद्ध मी ते विषय काढले नव्हते बघा मित्रांनो आवर्जून सांगतो पोरांनो ऐकून जा कार्य कुठली ती निवळीमध्ये वारी ना निवळीतली वारी ना निवळीतली वारी ना आता बघा मी काही विषय बोललो बरोबर दत्ता बुवा सुशांत बुवांचीच वारी दत्ता बुवा दुसऱ्या वारीत आले तर मला असंच आता हे सांगितले ना म्हणतात की बुवा कोण नाही कोणतरी सांगायला येत होतं माझ्याबद्दल पण त्यांना कोण नाही कोणतरी सांगत असेल तसं मला कोण नाही कोणतरी सांगत आलंय पोरांना शिकताव हा तर मग मी त्यांना बोललो त्या दिवशी की मला असं कळलं म्हणजे कोणच लोक सांगतात की हे दत्ता बुवा भगतगिरी केल्याशिवाय जाईतच नाहीत कुठं वारीलाच जाईत नाही मग मी तो बोललो त्या दिवशी विषय तर त्यांनी दत्ता बुवांचा विषय त्या दिवशी भारी रेकॉर्डिंगला आहे भारी युट्यूबला आहे मला स्वतः बोलले ते मी जर असा केला असेल तर पुढच्या वर्षी मी बघणार नाही आणि 6 महिने झाले विषय मला काय ते मरावं मी काय त्याच्यावर आनंदी नाही या किती स्वतः बोललेत त्या गोष्टी मी थोडी बोललो नाही मी फक्त बोललो तुम्ही असं असं करता असं मला कळलं तर मी जर केला असेल तर मी पुढच्या वर्ष मी पुढच्या महिने ह्या रंगमंचावर दिसणार नाही आणि त्या गोष्टीला 6 महिने गेलो आता ते कावळा बसाय ढाक फोडाय मला काय आनंद नाही बुवा तुमचा बाप केला त्याच्यात मला आनंद नाही पण ह्या खऱ्या गोष्टी झाल्या का मी थोडी त्याला मी दोषी आहे का हे जे झालं ते झालं ना आता तर काय मी त्याला दोषी नाही ना बुवा बोललेत त्या आणि रेकॉर्डिंगला विषय आहे की भारी आहे युट्यूबला तुम्ही बघा हे कशाला तुम्ही विषय काढता हो शाहीर तुम्ही शप्प सांगतो तुम्ही शायरीच्या लायकीचे शाहीर नाहीत तुम्हाला शाहीर कळत नाही अजून तुम्ही फक्त गावच्या मिटिंग गाजवा फक्त बस ह्याला विरोध करायचा ही स्मशानभूमी अडवायची ही वाट अडवायची हेच तुमचं काम आहे तुम्ही शाहीर नाहीत तुम्ही जर शाहीर असतात ना तर ते मागचे विषय तुम्ही काढले नसते शप्प सांगतो माझा तर विषयच नव्हता भुवांचाच विषय दत्ता भुवांचाच विषय मी बघणार नाही पुढचा सीझन मी बघणार नाही हा त्यांचा विषय होता आणि 6 महिनेच गेले तरी सुद्धा मोठ्या मनाने माझा तुरेवाला शाहीर असू द्या तर एका शक्तीवाल्या शाहीराने ज्या दिवशी भुवांचं मयत झालं किंवा जे निधन झालं त्या दिवशी मी माझी कोरल्यामध्ये बारी होती श्रद्धांजली गीत मोठ्या मनाला मिळालं कारण माणूस गेला तिकडे आपली दुश्मनी संपली या विचारांची आम्ही आहेत आम्ही मारामाऱ्या करणार नाही आम्ही विचारांची मारामारी करू हा शब्दांची मारामारी आम्ही करतो आम्ही
ह्या मारामाऱ्या करणार आणि असा असतो तर अजूनपर्यंत इथपर्यंत पोहोचलो पण नसतो शाही. म्हणून तुम्हाला म्हणतात कुठं थोडं तरी बघा नाव आहे बाबांचं. आज तुमच्या बाबांना म्हणजे तुम्हाला नाही म्हणत पण बाबांना मानणारे भरपूरसा इथं समाज आहे. मग त्यांचं थोडंसं काहीतरी ठेवा ना. त्यांच्यात तरी किमान आता ठीक आहे ते गेले तुमची व्यसन सुटलेली आहे पण त्यांचं तरी किमान काहीतरी ठेवा एवढीच माझी तुम्हाला विनंती. हे कोण सांगणार नाही तुम्हाला शाही. हे स्वतः सचिन बुवा सांगतो प्रतिस्पर्ध्याला. असं कोण सांगत नाही तुम्हाला. म्हणून सांगतोय तुम्हाला एक गाणं ऐका मी देणार नव्हतो तरी पण देतो ऐका. जगाने बघा जगाने बघा या रामचंद्राला हो कित्येक शाहीर आणि तुरेवाले हो त्यांचा केलाय मी सुपडा असा. आले तुरेवाले त्यांचा केलाय मी सुपडा असा. साक्ष देईल तुझा रे बाप साक्ष देईल तुझा तो बाप. आता बघ तुला कसा लावतोय साक्ष देईल तुझा रे बाप कसा लावतोय साक्ष देईल तुझा रे बाप आता बघ तुला कसा लावतो साक्ष देईल तुझा रे बाप आता बघ तुला कसा लावतो. कित्येक शाहीर तुरेवाले कित्येक शाहीर तुरेवाले त्याचा केलाय सुपडा साक्ष देईल तुझा रे बाप कसा लावतोय साक्ष देईल तुझा रे बाप आता बघ तुला कसा लावतोय साक्ष देईल तुझा रे बाप आता बघ तुला कसा लावतोय साक्ष देईल तुझा रे बाप आता बघ तुला कसा लावतोय. लक्ष्मणाची स्केल थोडासा इकडे तिकडे झालाय. लाईव्ह आहे हे काय रेकॉर्डिंग नव्हे मी काय स्टुडिओला नाही लाईव्हला होतं. लक्ष्मणाने इंद्रजींची जी लढाई चालू आहे रामायणातला विषय आहे आणि लक्ष्मण म्हणतोय इंद्रजिताला साक्ष देईल तुझा बाप. तुमच्या बाबाला बोलायचा माझा अधिकार नाही आणि मी त्यांना बोलणार पण नाही. मी जे विषय टाकेन ना बुवा जन्मात सुटायचे नाहीत तुमचे. जन्मात बाप जन्मात काय सुटायचं हे तुम्हाला आज सांगतो. मी जे विषय देईन पुढचा विषय तुम्हाला देतोय. सांगुणाची कथा सगळ्यांना माहिती आहे. चिल्या बाळाला तिनं आपल्या चिल्या बाळाला स्वतः त्या बोरवंट्यानं चेचून तिनं जेवण बनवून वाढलं आहे का नाही. अनुसईची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्रिदेवांना तिनं बाळ बनवून दत्तात्रयाचा अवतार झाला. दत्तात्रयाचा अवतार त्रिदेवांना ब्रह्मा विष्णू महेशांना तिनं बाळ करून घेतलं. त्यांच्या बायकांना सुद्धा त्यांना म्हणजे ओळखता येईना की हे आपला कोण यातला आपला कोण नवरा एवढी पवित्र सती अनुसया होती. चिल्या बाळाची आई सुद्धा होती. सांगोडा विषय कसा दिलाय तो ऐका. काय झाला उभीर आला डुंगर येईल थांबा थोडं वेळा ऐका. कापून तुला
देवानं कापलं आणि जेवायला वाढलं. शिवशंकरा कापून तुला मी जिवंत केला. अहो फिर नाही कुणाची राखण, मी फिर नाही कुणाची राखण. अरे माझ्या समोर कोण नाही टिकत, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद. कापून तुला मी जिवंत केला, कापून तुला मी जिवंत केला. फिर नाही कुणाची राखण, फिर नाही कुणाची राखण. माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद. जास्त वेळ नाही बघा. शेतीचे दिवसात सगळा शेतकरी समाज आहे माझा. माझाही बाप अजून शेतकरी आहे, लंगोटीत माती घालतो. अजूनही 2 खंडीची 2.5 खंडीची शेती आहे. कोणाला शंका असेल तर येऊन घरात बघून जा. हा अजून कापलेली, आत्ताच कापलेली आहे. उडव्या बिडव्या घालून ठेवलेल्या आहे. तर आता परवा आईचा फोन आला, आईचा फोन आला. म्हटलं आई काय कसं काय 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 केलं शेतीचं, कसं काय. बा आपलं हा झालं थोडं फार, म्हणजे सगळं बांधून बिंदून लोटून सगळं ठेवून झालेलं आहे पावसाच्या आधी. पण म्हणते आई मला म्हणायला लागली, आई मला म्हणायला लागली की बा आपल्या आमचं म्हणजे गावठणात घर असलं तरी डुकरा बिकरांचा तिकडे वावर असतो ना. ते डुकरं आपली शेती आहेत ना, म्हणून लोकांनी शेती पण सोडली बऱ्याचशा लोकांनी. आता काय रेशन फुकट भेटतोच आहे, तो रेशन बंद व्हायला पाहिजे तेव्हा शेतीकडे लोक वळतील असं माझं मत आहे. पण ते मरू द्या. पण आई म्हणायला लागली मला की आपल्या डुकराने थोडासा आपलं नुकसान केलेलं नाही, सगळ्यांचं, माझंच नाही असं की बऱ्याचशा ठिकाणी होत असं असं बोलत असते. तर आता विषय कसा आणलाय तो बघा. आता शेतीचे दिवस पण आहेत, भात कापणीचे दिवस आहेत. अजून काही काही लोकांची झाली असेल, काही लोकांची शिल्लक असेल. तो विषय कसा आणलाय काय. रेकॉर्ड ब्रेक करुणाती खातो हा शेती, खातो कमी पण लोटतो जास्त. डुकर डुकर काय डुकर खातो कमी पण लोटतो जास्त. आणि बरं एकटा येत नाही, सगळा विचवाचा कसा विराट पाटीव असा त्याच्यासोबत असतो सगळा. कोयलट तुमच्याकडे काय म्हणतात तिला, मातीला काय म्हणतात, कोयलट. आमच्याकडे कोयलट म्हणतात बघ. ऐका म्हणून करुणाती अहो खातो हा शेती, घुसून राती अकराला. कोण शौकीन असतील जातीला, आता आचारसंहिता चालू आहे हो. आता म्हणजे बुवा रात्री गाणं गायला आता जाव्याचं काहीतरी मिळेल. काय काय करू नका 23 तारखेपर्यंत. करुणाती खातो हा शेती, घुसून राती अकराला. कळू द्यायचं नाही चिटपाखराला, कळू द्यायचं नाही. हा तो म्हणजे बरकंदार असतो, त्याला एवढा सावधान बसायला लागतं. त्याच्या पायाचा धुकीचा सुद्धा आवाज खाली जायचा. असलो काय काय बरकंदार आहे आमच्याकडं. आता नावा सांगत नाही तर हो सांगितलं नेती. तुमच्याकडे पण असतील व्हायचं, इकडे मला माहिती आहे. असो ऐका. करुणाती खातो ये शेती, घुसून राती अकराला. कळू द्यायचं नाही चिटपाखराला, मारा गोळी या रानडुकराला. 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 मेहनत केलेली उपसतो माती, केलेली मेहनत उपसतो माती. म्हणून लोकांनी सोडले शेती, म्हणून लोकांनी सोडले शेती, म्हणून लोकांनी सोडले शेती. अहो त्या ट्रेलरचा खर्च
शेतीला किंमत नाही, शेतीला धान्याला किंमत नाही, भाताला किंमत नाही मिळत आहे. पण मला एक गोष्टीचा निश्चितपणे अभिमान वाटतो मित्रांनो, घाटावरचे सर्व शेतकरी आत्महत्या करतात, पण माझ्या कोकणातला शेतकरी कितीही नुकसान होऊ द्या, डुकरानं करू द्या, वारा येऊ द्या, वादळ येऊ द्या, सुनामी येऊ द्या, महापूर येऊ द्या, माझ्या कोकणातला शेतकरी अजूनही आत्महत्या करत नाही. आपल्या याचं वैभव आहे. म्हणून सीतेनं दिलाय आशीर्वाद. सीतेनं म्हटली जळो हे कोकण, जळो पण झालं पिकव. आणि म्हणून तुमच्या आमच्या दारामध्ये आज आंब्याची, काजूची, माणसाची लोळवण आहे सगळ्यांच्या घरी. आणि म्हणून हा सीतेनं दिलेला आशीर्वाद आहे. हा भूमी परशुरामानं बसवला शरीर, पण माझ्या सीतेनं दिलेला आशीर्वाद. म्हणून मेहनत केलेली उपस्माती, म्हणून लोकांनी सोडले शेती, म्हणून लोकांनी सोडले शेती, म्हणून लोकांनी सोडले शेती. काळा सुळेवाला, काळा सुळेवाला हा दोन दाती, दोन नसतात दोन. काळा सुळेवाला हा दोन दाती, प्रपंच घेऊन सारा सगाती, प्रपंच घेऊन सारा सगाती, प्रपंच घेऊन सारा सगाती. एक कोयलेट त्याची बरोबर पलवून असलेली ती कोयलेट असते. आता यांच्या डुकरांची काही लग्न होतात होय, ती पलवूनच कुठं तरी आणलेली आणि 4-5 पोरं त्यांची पलवून आणली. ती सगळ्यांना घेऊन त्या शेतामध्ये शिरतात आणि नुकसान करतात शेतीचं. असं म्हणतात कुवाना बोलत नाही बा. करू नका गाय असं सोडायचं नाही, करू नका गाय सोडायचं नाही. वर गेला जरी त्या शिखराला, वर गेला जरी त्या शिखराला, कळू द्यायचं नाही सगळ्याला, कळू द्यायचं नाही चिक पाखराला. कळू द्यायचं नाही चिक पाखराला, मला कोणी या डुकराला, कळू द्यायचं नाही चिक पाखराला, मला कोणी या डुकराला, कळू द्यायचं नाही चिक पाखराला, मला कोणी या डुकराला, कळू द्यायचं नाही चिक पाखराला, मला कोणी या डुकराला. करुणाती काकोय माती, करुणाती काकोय माती, उसून राती अकराला, करुणाती काकोय शेती, उसून राती अकराला. कळू द्यायचं नाही चिक पाखराला, मला या डुकराला, कळू द्यायचं नाही चिक पाखराला, कोणी या डुकराला, कळू द्यायचं नाही चिक पाखराला, कोणी या डुकराला, कळू द्यायचं नाही चिक पाखराला, कोणी या डुकराला. महत्वाचे विषय राहिले त्याने 2 तास काढले बाबा क्लब कडून मिळाले. सुनील तारवे, सुनीलजी तारवे मित्रांनो, हे बक्षीस पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे होतं. थोडंसं बोलण्याच्या ओघामध्ये वरी थोडासा माझा डोका म्हणजे हे केला, त्यामुळे हा. पण मी असं नाही, आपण जागेवर असतो आपला कार्यक्रम, टेन्शन नाही. बघा शब्दांची मर्यादा राखून अजून आहे. हा मित्रांनो खरं सांगतो, म्हणजे मी जर ही बेवडेगिरी केली असती किंवा मी दारू पिऊन कुठं पडलो असतो तर मी 17 वर्ष मी नोकरी करतोय. मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. मी नोकरी टिकवू शकलो असतो. मला 2 सोन्यासारखी पोरं आहे आणि एकच बायको आहे, पळवून नाही आणलेली ती. हा म्हणजे ती देवा बामणासमोर सगळ्यांच्या समक्ष आम्ही आपलं अरेंज मॅरेज केलेलं आहे. मी लोकांसारखं सांगत नाही. हा म्हणजे हे मला म्हणतात ना, म्हणजे ह्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत. मग कुठे बुवाला गाठायची तर इथून यांच्याकडे मुद्दे नाहीत बोलायला. मी मुद्दे दिलेत बुवा, बोललोय बाबांना, पण कसं बोललोय बघा. मी जे विषय दिलेत तुम्हाला, अजून 2-4 आहेत माझ्याकडे, पण मला त्यांचा नाही अपमान करायचा. मेलेल्या माणसाचा काय अपमान करायचा म्हणून ते माझं चित्त आहे. मी तुमचा पाहिजे तेवढा करीन, तुम्हाला जेवढं पाहिजे ना. मला वाटतं ना, असं तुम्ही म्हणता ना दुसरी वारी लोक गेल्यावर सुद्धा करीन, तुम्ही जरूर करा. 12 वर्षांत जेव्हा मला भेटतं त्या दुसऱ्या वारीचं उत्तर सगळं मी तुम्हाला देणार, अगदी व्याजासकट. त्याच्याबद्दल आपल्याकडं काही नाही. तुम्ही काय तुम्हाला आपटायचे तुमचं आहे बघा, तुमचा एरिया आहे, तुमची पब्लिक आहे, तुम्हाला बक्षीस जास्त आहे. मला त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाही. तुम्हाला काय बोलायचं ना मला, पण मला बोला, शक्ती तुऱ्यावर बोला. तुम्ही वैयक्तिक विषय मी तुमचे काढत नाही, तुम्ही माझी काढायची. हा शक्तितुरा नाही, हा शक्तितुरा नाही. हा सुनीलजी हा तेव्हा तारवे ना, सुनीलजी तारवे त्यांनी मगाशी मला पहिल्या बारीतच संपल्याच्या नंतर बक्षीस दिले. मित्रांनो ही मंडळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या गावामध्ये या परिसरामधले बरेचसे लोक शक्तितुऱ्याचा त्यांचा बाबाच आहे मी. जसा आता माझी पोर आहेत, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, एक आवाज फक्त यांच्या. म्हणजे मी एवढा आलवीत बिलवीत बसत नाही. आणि ह्या भुवांच्या ना स्पेशल बारीत किंवा हिंदी गाण्यांसाठी आता मला जी लांबोरी बुवांची फरमाईश आली, मला लोकांनी दिली ना, ती मी गायली ना. मला जी लोक बोलतायत ते फरमाईश देतात. आता पण मंगेश दादा कुठे गेले? मंगेश दादा आहेत काय?
म्हणजे आहेत का हे लोक मला फरमाईश ते मी गातोय ना ते मी माझ्या मनानं थोडी मी सांगतोय की मला द्या पैसे द्या मला आणून द्या मी त्यांना सांगितलेलं नाही त्यांनी मला सांगितलं की बाबा बुवा हे गा तुम्ही त्यांना कुठेतरी आवडलं असेल त्यांच्या हृदयात कुठेतरी बसला असेल म्हणून तुम्ही गायलं का सूर निरागस हो तुमचा धूर काढणार का टाईम नाही आता तेवढा तुमचा सूरच काढणार होतो मी धूर काढणार होतो पण तेवढा टाईम नाही तुम्ही नंतर दुसरं ते काय पाखरं आजाद केलं तुम्हाला फरमाईश आली ना मग त्याच्यावर मी थोडं बोलायला पाहिजे माझी जी गाणी फरमाईश आहे ती मी गायलेली आहे आणि माझी मी बारी पाऊण तासामध्ये 50 मिनिटामध्ये काढली बरी पोरांना झालं तुम्ही पावणे 2 तास काढले बोलतो म्हणणं थोडंसं बोलायला पाहिजे या गोष्टीवर प्लीज सांगतो कारण वेळ पण सगळ्या गोष्टीला वेळेला पण बंधन आहे लोक काढतात तो एवढा वेळ कोण बसणार हा तुमच्यानी माझं घरातलं करायला इथं नाही आपल्याला बोलवलेली हा सदगरेवाडीचा कार्यक्रम आहे त्या महालक्ष्मी आत्मेश्वरच्या दरबारामध्ये त्यांना लोकांना काहीतरी देण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे का आमचं बाबांनी परवा असं बोललं आणि सचिन भाऊ असं बोललं साईर तुम्ही बालिश आहेत बालिश अजून तुम्ही अंड्यातच शपथ सांगतो तुम्ही अंड्यात अजून आहोत तुम्हाला शक्तीपुराचा भेद अजून तुम्हाला कळलेला नाही की कुठं वारमावर बोट ठेवायचं कसं बोलायचं हे तुम्हाला अजून नाही कळलेलं हा कोणच तुम्हाला सुटलेलं नाही बाबांनी फक्त बाबांचं कॉप्या केल्यात फक्त तुम्ही त्या बाबांच्या दिमागात किंवा त्यांची बुद्धी नाही घेतलीत तुम्ही फक्त कॉप्या करताय तुम्ही की असं बोलल्या असं बोलायचं अरे चाईला बोलला तर माईला बोलायचं हा असं हे एवढंच फक्त तुमच्याकडं अहो शाहीर शक्तीतूर आहे हो भेदावर बोलाल तुम्ही मी पुरुष नाही तुम्ही म्हणता ना मी पुरुष मग तुम्ही पुरुष ना मला स्त्रीवर तुम्ही बोलायला मला तुम्ही पुरुषवाचक गाणी कशी लावता तुम्ही हा भेद आहे ना तुमचा रे माझा तुम्ही मला स्त्रीवाचक बोलायचंय मी तुम्हाला पुरुषवाचक बोलणार हा भेद आहे ना आपला एवढं तरी सांभाळा बाकी बघा तुम्ही शाहीर चांगल्या आवाज तुमच्याकडे सुंदर आहे सरस्वती आहे तुमच्याकडे चांगली आहे बाबांच्या नंतर तुम्ही ही कला टिकवायची तुम्ही पण आम्हाला पण पाहिजेत तुम्ही तो शक्तीवाला तुरेवाल्याशिवाय शक्तीवाला काय का माझं तुरेवाला तरी पाहिजे का नाही हे तुम्ही असं जर समोरच्या शाहिराला धमक्या द्यायला लागलो आम्ही बघतो एवढा काय कमजोर नाही तुला अजून उचलून लागते अजून शपथ सांगतो कुस्तीच लावा आमची दोघांची बारीच बोलते बारी दोघांची कुस्ती नाही साला चितपट करीन तर सचिन कदम अवलाद नाही चांगला म्हणून हे नका बोलू हे हा शक्तीतूर आहे तुम्ही भेदावर बोला तुम्ही वर्मावर बोला तुम्ही म्हणजे विचारांची लढाई तुम्ही करा हे काय या गोष्टी हा बोलायचा मुद्दा वेगळा आहे पण तुम्ही आज ज्या आयुष्यात बोलत होता ते तुमचं आजचं मला नाही आवडलं पालीतली बारी तुम्ही सुंदरच केली खरोखर सांगतो तुम्हाला पण आजची बारी तुम्ही जी केली बा तुम्हाला तुमच्या लोमत्या सोमत्यांना आवडली असेल आपल्याला एक कलाकार म्हणून सांगतो तुम्हाला मी तुमची बारी मला आजची आवडली नाही तुम्ही फेल बारी केली म्हणून मला बोलायचं होतं जास्त पण नको मावल्यानो बघा उघड्यापाशी नांगडे गेले आणि रातभर कुडकाडून मिळलं कशाला बुवानी काय मारली म्हणून आपण वासूर मारायचा नाही आपल्याला ते शिकवण आपले संस्कार नाहीत ते माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे माझ्या गुरुवर्यांची माझी शिकवण आहे हा नेमकं बोलायचं मुद्देसूद बोलायचं पोरं पण मला सांगतात बुवा आपल्याला नाही सुपारी तेवढी नवरी मरो नवरा मरो दक्षिणा तेवढीच आहे कशाला रातभर आणायचा परवा वारी आणखी ऐका ना सुपारी तेवढी झाली लोक आणखीन चर्चा करायला वेगळे आणखीन मोकळे असतात बा ह्यांचा धोरा झाला लोकांना काय तेवढाच हवा आता शिंदे काढा येईल का ठाकरे काढा येईल लोकांना एवढाच हवा आहे कशी चुकते यांच्या लोकांना आता सुचन बुवा असा बोलला सचिन बुवा असा बोलला लोकांना तेवढाच हवा पण आपण आपले मराठा शाहिरांनी ठेवायला पाहिजेत ना शाहीर आपण आहे पण शाहीर म्हणतो स्वतःला आपण समाजाला काय देतोय ह्याचा पण थोडासा विचार करायला पाहिजे शाहीर म्हणून म्हणतोय हे कोण सांगणार नाही तुम्हाला एक मोठा भाव म्हणून तुम्हाला मी सांगतोय ते ऐकायचं असेल तर घ्या नाही तर आपला रामकृष्ण साहेब प्रश्न फुटलेला नाही त्याच्यावर चालू आहे ऐका हा बरा झाला आठवण गेली होती बरा झाला ऐका तास घेऊन बसलोय बघ आता बघा मी मुलांना विचारलं की म्हटलं मोबाईल नंबर त्याला म्हटलं ग्रंथाचं नाव सांग वाले प्रयत्न केला पोरांनो शीट डाऊन 2 मिनिटात सांगतो लगेच ते काय मला म्हणतात अग्निदेव बरोबर आणखीन त्याचं काय ठिकाण सांगितलं आणि माता काय सांगतो बघा माता बघा म्हणजे ह्यांचा माथा काय आहे नेमका तोच मला काय कळत नाही आता आकाश स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे हो आकाश पृथ्वी स्त्रीलिंग आहे आकाश काय पुल्लिंग आहे ना अरे हो तरी म्हणा गाड्यानो नाही तर नाही तरी म्हणा अरे बा आकाश त्यांनी मला सांगितलं बापा दोन मी म्हटलं ना 2 स्त्रियांची सांगत तेव्हा 2 स्त्रिया कोण म्हणतात आकाश आणि पृथ्वी आता आकाश पुल्लिंग का स्त्रीलिंग हो मराठी मीडियमवाले सांगायला लागेल इंग्लिशवाल्याला समजायचं नाही सांगायला लागेल पुल्लिंग का स्त्रीलिंग आकाश पुल्लिंग का स्त्रीलिंग पुल्लिंग आहे का नाही मी त्यांना काय विचारलंय 2 स्त्रियांच्या संयोगातून अरे येणारच वर मी याला तुला पहिलीतच तू म्हणायला पाहिजे होता तुला बरोबर कपड्यात गेला असतास आता किती त्रास आहे तुला तुझा कार्य करायला हवा आता तुला किती त्रास आहे
नाही ना, ऐका ना, म्हणजे बघा ना, म्हणजे बुद्धीची कीव येते ना यांच्या. आणि ऋग्वेद सांगतात. एवढा साधा प्रश्न विचारेन मी, माझा तोंड भागला एकदा. 17व्या अध्यायातला ज्ञानेश्वरीतला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला तर विश्वमान्य ग्रंथातले विचारा. ज्ञानेश्वरीतला विषय विचारला 17व्या अध्यायातला आणि तो मोठ्या मनानं मान्य केला. उगाच नाही शकण्या मिरवत शाहीर. हो काहीतरी हाय माझ्या भूत. तुम्ही आपलं काय करत असाल आम्हाला काय माहिती नाही बाबांच्या नंतर. पण लोक मला येऊन सांगायची तर आम्ही बोललो होतो विषय. आता आपल्याला त्या विषयी आपला विश्वास पण नाही आणि आपल्याला ते करायचं पण नाही. तुम्हाला जे काय करायचं जे काय साम नाम दंडभेद आज जे वापरायचं ते वापरा. आजच नाही सांगतोय, तुम्ही कधीही वापरा, कधीही वापरा. सचिन बुवा सोबत तुम्ही तुमच्याशी जसं तुम्ही बोला त्या भाषेमध्ये बोलायची आपली ताकद आहे. शाहिरानं सांगतो, शाहीर हे माझं उत्तर नाही आहे, हे माझं उत्तर नाही आहे. अग्निदेव तुम्ही अजून अभ्यास करा. तुम्ही जे उत्तर दिले तुम्हाला कोणी सांगितलं असेल तुमची अक्कल नाहीये मला माहिती आहे. तुमचा तेवढा अभ्यास पण तुम्ही डुकरा फक्त बाबा. आणि त्या डुकराच्या पहिला चेहरा बघायचा दोघांचा, डुकराचा बघायचा आणि आपला बघायचा. कोण सुंदर दिसतो दोघं. आता कसं वाटतंय पसंत कसा केला, पळून कशी आली आला बघा बघा. माझी माऊली आहे ती, माझी म्हणजे बघा माझी बहीणच आहे ती. मला मी कधी नाही मित्रांनो माझ्या जर साला म्हणजे माझ्यावर मग बोट ठेवाल तर तुमचे असा दाबी हा असा नाक दाबी सचिन बुवा म्हणतात मला. मग आपल्याला सांगायला नको. मी नाही बोललो मग हा मला कोण येऊन सांगत असतात आणि तुम्हालाही सांगत असतील माझ्याबद्दल. मी नाही म्हणणार पण समाजासमोर आपण काय बोलायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ऐकावे जनाचे परी करावे मित्रांनो मनाचे. हे मग तुम्ही लक्षात घ्या ना. मलाही सांगतात काही लोक तुम्हाला येऊन सांगत असतील पण तुम्ही काय बोलायचं रंगमंचावर आपण काय बोलायचं हे आपण ठरवायला पाहिजे. म्हणून थोडंसं शाने व्हा ना. तुम्ही चांगलं शाहीर आहे शप्प सांगतो. तुमच्या गळ्यात सरस्वती आहे. बाबांच्या नंतर तुम्हाला मिळाले देणगी आहे ती जपा ना. थोडक्यासाठी शब्दांवर कशाला घालवता आपली इज्जत. चांगलं नाव कमवा ना कुठेतरी. चांगलं दिल्यावर सुद्धा बाऱ्या उठतात. सचिन बुवा सांगतो तुम्हाला अनुभवाचे बोल आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे. चांगलं बोलून सुद्धा बाऱ्या चांगल्या होतात. मी केलेलं आहे हा. चांगलं बोलून सुद्धा चांगल्या बाऱ्या होतात. लोक बसतात. आणि सचिन बुवाची बारी लहान पोरांनी आणि बायका पोरांनी बघावी. एखादा भेटला तर मी बोलतो हा मी आपण नाही सोडत. मग आपण काय आपल्याला काय नवरी मरो नवरा मरो दक्षिणा तेवढी आपला काय घेतला तेवढा व्याजा सकट परत द्यायचा. दुसरी बारी आपली उधार राहायची कधीतरी फेडायची. ऐका म्हणून यसनगरे वाडीत मंदिर ग दुसऱ्या बारी तुम्हाला अख्खं येऊ दे आपली गायचं आहे. तुम्हाला आठवण करून देतो तुमचा झेंडा आहे अग्नेश्वर. माझी आदिमाया मी केले श्रेष्ठ पहिल्या बारीत आताही करतो. यसनगरे वाडीत मंदिर ग किती शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. पाठ राखीन गावाची महालक्ष्मी अंबाबाई. यसनगरे वाडीत मंदिर ग शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. यसनगरे वाडीत मंदिर ग शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. लागले ना ती एकदाची लोकांच्या समोर मांडून टाका शाहीर. सचिन बुवा खुदी किताब आहे. जो बोलतो जे आपल्या ओठात आहे जे आपल्या पोटात आहे ते सचिन बुवाच्या ओठात आहे. मी झपके पंजे करणारा शाहीर नव्हे. आपण डायरेक्ट तोंडावर बोलतो. राग आला तरी चालेल
हा आपली सवय आहे, जी काय कुंडली आहे ती एकदाची लोकांना सांगून टाका दुसऱ्या बारीत. आणि दुसरी भाषा, कपड्याच्या आतमध्ये सगळंच नांगडं असतात. तुम्ही काय नांगडं करणार मला? कपड्याच्या आतमध्ये सगळंच नांगडं. पण ह्या भाषा तुम्ही बदला. शाहीर तुम्हाला परंपरा लाभलेली आहे, तुम्ही तुमचं घराणं चांगलं आहे, परंपरा लागलेली आहे. हे शब्द तेवढे काढून टाका. चांगली बारी करून सुद्धा बारी वाटतात. लोकांचं नाव होतं, माझं झालेलं आहे. मी सांगतो तुम्हाला, अनुभवाचे बोल सांगतो तुम्हाला मी. आणि म्हणून तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा. जे काही बोलायचं आहे बघा, सचिन बुवाने जेव्हापासून हा शक्तित्रयाचा माईक हातात पकडला, कमरेचं काढलं, डोक्याला गुंडाळलं. मला लाज नाही, लज्जा नाही, अब्रू नाही, शरम नाही. मी निर्लज्ज झालेला आहे तुमच्यासारखाच. हा लाज बाळगून काय करा? शक्तित्रयाच्या बुवाला इज्जत नाही, मला माहिती आहे चांगलं. म्हणून हा आपण सोडलेला कार्यक्रम होता असा. हा भजनाच्या बुवाला इज्जत आहे एखाद्या वेळेस, पण शक्तित्रयाच्या बुवाला इज्जत नाही. हा सुशांत बोल यांच्या पण गावामध्ये यांची पण विटंबना करत, माझ्याही गावात माझी विटंबना करणारी लोक आहेत असं. म्हणून आपल्याला आता मी कार्यक्रम, पण आता लोक ऐकत नाहीत. खरं सांगतो जयदीप दादा, स्वप्नाला लोक ऐकत नाही. सचिन बुवाच पाहिजे म्हणतात, सचिन बुवाच पाहिजे म्हणतात. लोक ऐकत नाही. म्हणून आपला मरपर्यंत आपला करायचा. आता जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत म्हटलं करूया सेवा. हा जो आपला आशीर्वादाचा मेवा आहे तो मिळेल. आणि म्हणून शाहीर हेच फक्त सांभाळलं, मोठेपणा करायला आलो. या ठिकाणी सगळी मंडळी, माझी सनगरेवाडी या ठिकाणी ज्यांनी मला कार्यक्रम दिला त्यांचा मान सन्मान ठेवायचाच होता निश्चितपणे. थोडंसं बुवा बोलल्यामुळं मी थोडासा अतिरिक्त केला, थोडासा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र मित्रांनो, चांगलं असेल तेवढं मात्र घेऊन जा, वाईट माझं मला परत द्या. दुसरी फेरी संपवतो. बुवांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. तेजस पितळे, अश्विन पितळे 100 रुपये. मला दिसलाय मला काय आता कधी सांग. आता हे बुवा म्हणत असतात की मला सचिन भाऊ तुम्ही असंच बोलतो. आता हे बक्षीस येतात ते घ्यायला नको का? हे बक्षीस मला दिसला याला म्हणा. पचळ्यांचे मारे माझे पडायला आले, बरीचशी मंडळी आहेत पडायला आहेत. तुझा काळा काळा श्यामना यमुनेच्या काठावर, नजर गाठोड्यावरती आले आपण बसले लपून कलमाच्या झाडावरती. मग काना तू आधी या गोकुळामध्ये आहेस बदनामना. मला दिसला येला म्हणा, पर तुझा काळा काळा श्यामना. श्याम ना कृष्णाचं नाव आहे श्याम. त्याने दादा फरमाईश दिले. बघा मित्रांनो, मला तुम्हाला कंटाळायची नाही. देऊ का किती आपल्याकडे इंग्लिशला माप पण नको. बघा मित्रांनो, म्हणजे लोकांचा मान सन्मान ठेवून बघा मित्रांनो, मी अजूनपर्यंत जे कमवलं काय बोन से गई हौद से नाही. ती जी थेंबाला गेलेली अब्रू आहे, तुम्ही हौद जरी म्हटल्यानंतर तर मी येत नाही परत. आणि म्हणून मित्रांनो, मी हे बोलायचं टाळतोय. मी साडी लावली, बाईची जिरवली, मी माझ्या परीनं मी ते योग्य केलेलं आहे निश्चितपणे शाहीर. आणि कोकणात नव्हे तर मातब्बर कलाकार असे ज्यांनी साडी लावून आजही नमनात पोरं साडी लावून करतात. मग त्यांनी काय सोडली शकते, म्हणजे त्यांनी काय लादराजे सोडली असा नाही ना विषय. पण बाईची जिरवायची होती, ती मला म्हणते मी तुरेवाली, मी पुरुष, तुम्ही बुवा बाई आहो. आता मला दाढी अशीच होती, मी काढून गेलो आणि 9 वारीत चापून नेसून बाईची जिरवली. जिरवणारा पहिला शाहीर सचिन बुवा आहे. नंतर जोशी बिशी बुवाने आता घातली नसेल साड्या, पण चंद्रसूर्य असेपर्यंत या शक्तित्रयामध्ये पहिला बाईला हरवणारा आणि 9 वारीत चापून सोबत 10 वारी होती, सॉरी 10 वारी नेसून जाणारा पहिला शाहीर सचिन बुवा कदम आहे. नाव आजरामर झाला. नंतर 50 जण नेसतील, त्याला इलाज नाही. पण मी केलं, ज्याला जिरवायची होती. तुमची पण जिरवायची काय मी कमी करणार नाही, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला शुभेच्छा दुसऱ्या फेरीसाठी. काय अडवायची आमची बी अडवा वाट असं म्हणतोय आम्ही. जाणार तुमच्या नाकावर टिचून जाणार. तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद.
आहे